लेट स्टार्ट. प्रॉब्लेम फार इझी आहे, तुम्ही स्वतः सॉल्व्ह केलं चालेल. मॅथमॅटिकल पार्ट आहे फक्त. हा काय म्हटलंय बघा, दी कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर बिकम्स हाऊ मच 7/6 times of its original value if dielectric slab of thickness किती T is equal to 2/3 D is introduced between the plate. म्हणजे अगोदर कपॅसिटर काय होता, एअर कपॅसिटर होता. ओके, कम्प्लिटली फिल नाहीये. म्हणजे न्यू कपॅसिटी किती आहे विथ डायइलेक्ट्रिक 7/6 times C naught. बरोबर. इज इट क्लिअर एव्हरीवन? सर हा कुठला कॅपॅसिटर आहे, या साईडचा डायइलेक्ट्रिक वाला, आणि ह्या साईडचा कॅपॅसिटर कुठला आहे, एअर. बरोबर. आता याचा फॉर्म्युला काय असतोय, ए एप्सिलॉन नॉट. बरोबर, लक्षातच ठेवायचंय बघा. डायइलेक्ट्रिक ऑफ थिकनेस टी म्हणजे फॉर्म्युला मध्ये काय, डिवाइड बाय टी बाय के. हे टी बाय के कुणासाठी, डायइलेक्ट्रिक साठी, आणि डी मायनस टी कुणासाठी, एअर साठी. कळलं? दुसऱ्या साईडला काय, फक्त एअर आहे. नॉट म्हणजे एअर. ए एप्सिलॉन नॉट हा फिक्स आहे, डिवाइड बाय डिस्टन्स. कळलं? असं लक्षात ठेवा. इज इट क्लिअर? घ्या माझ्याबरोबर. मॅथमॅटिक्स यात लॉजिक नाही आहे, हे मॅथमॅटिकली सॉल्व्ह करायचं आहे. लॉजिक काहीच नाही यामध्ये, तुम्ही माझ्या अगोदर सॉल्व्ह करा. बट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. काल सगळ्यांना रिलेशन. मग आता मी मॅथमॅटिकली सॉल्व्ह करतो. 6D लेफ्ट साईडला आलं बघा. मॅथमॅटिकल नाही कळाल तर मला विचारा. हा इज इक्वल टू 7/6 नाही, 7/6 येईल, इज इक्वल टू 7 T/K प्लस D मायनस टी. आपल्याला के फाइंड करायचं. बरोबर. इज इट क्लिअर? ओके. आता मी या 7 न मल्टिप्लाय करतो बघा, इनसाइड 6D. तुम्ही तुमच्या वेने सॉल्व्ह केलं चालेल. इट इज अ 7T/K 7D. इज इट राईट? बरोबर आहे काय? -70 -70 असं होऊ शकेल काय? असं मॅथ्स होणार नाही, कारण हे अगोदर एक करायला पाहिजे ना, के मल्टिप्लाय व्हायला पाहिजे होतं. बरोबर आहे. 70 असं मॅथ्स होईल काय? प्रत्येक टर्मच आहे नाही. 7/T T मायनस टी. बरोबर आहे. मॅथ प्रोडक्ट कुठं नाही आहे, प्लस आहे सगळं. हा बरोबर आहे मॅथ स्टेप. हा आता पुढची स्टेप बघा, डी ची टर्म ह्या साईडला घेतो मी. म्हणजे काय आलं, 6D मायनस वॉट 7 इज इक्वल टू 7T/K -70. आता आपल्याला रिलेशन नोन आहे टीच. बरोबर आहे ना? मग इथं मी 7. ओके. नाउ as we know that it is a minus D आलं. यस, आता हे रिलेशन यूज करा, टी ची व्हॅल्यू पुट करा. 7
2/3d बाय के मायनस 70 किती आहे 2/3d. Is it right? ओके. असं केल्यापेक्षा अजून सिम्प्लिफाय करू शकला असतो. हे राहून दे स्टेप. अजून सिम्प्लिफाय करण्यापेक्षा मायनस डी आणि क्रॉस मल्टिप्लाय करा बघू. मॅथचा पार्ट आहे मी मग अगोदर सांगितलं होतं 70 आणि याला मायनस 70 के डिवाइड बाय के. बघा ही स्टेप बरोबर आहे काय. क्रॉस मल्टिप्लाय केलं फक्त. हा प्रॉब्लेम झाला असेल त्यांनी 37 प्रॉब्लेम बघा किती आलं के किती आलं 14 बाय ऑप्शन ए. बरोबर. हे ही स्टेप बरी आहे बघा. मायनस डी बाय के इज 70 minus 70k, right? Getting anyone? 70 minus 70k. आता हे मायनस 70 या साईडला प्लस आलं तर के कॉमन घेऊ शकतो. हा तर 70 के मायनस डी के इज इक्वल टू वॉट 70. बरोबर आहे ना. आणि ते रिलेशन कुठं वापरायला लागलं नाही का चुकलंय का बघा जरा. 7 नाही मी काय केलं 7 टी कॉमन घेतलं 7k मायनस डी इज इक्वल टू 70. काय तर चुकालंय. काय चुकालंय का माझं. के ची व्हॅल्यू फाइंड करायची. टी गेट कॅन्सल. नाही इथं चुकलो. काय चुकलं सांगा. काय मिस्टेक झाली सांगा माझी. हे डी टी नाही हे डी त्यामुळे चुकत होतं. आता के कॉमन घेतलं काय राहिलं 70 मायनस डी इज इक्वल टू वॉट 70. ही स्टेप का आली की तुम्ही डी टी घेतलं होतं बघा त्यामुळे चुकलं होतं. हा तर के आता टी ची व्हॅल्यू काय आहे. हाऊ मच टी व्हॅल्यू 2/3d मायनस डी इज इक्वल टू 7 2/3d. गॉट इट. मग हे किती आलं बघा आता के इट इज अ 14d by 3 minus d is equal to this is 14d परत आलं डिवाइड बाय 3. ओके सो के क्रॉस मल्टीप्लाय करा 14d मायनस 3d बाय 3 इज इक्वल टू 14d by is that 3 गेट कॅन्सल. म्हणजे के आलं इट इज 11d इक्वल टू 14d आणि त्यामुळे डी गेट कॅन्सल. के ची व्हॅल्यू आली 14/11. कसं सॉल्व्ह केलं का आलं. as one can solve by any way.
गॉट इट? नंबर 37 सॉल्व करा. नंबर 37 सॉल्व करा. आणि फॉर्म्युले तुझ्या समोर पाहिजेत बघा नेहमी, मग ते सॉल्विंग इझी होत आहे. झालं सगळ्यांचं?